नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दहिसर येथील केतकी पाड्यातील रहिवाशांना पाणी, रस्ते, महिलांसाठी स्वच्छतागृह यांसारख्या समस्या घेऊन रिपाई आठवले गटाच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला होता. हा मोर्चा दहिसर आर उत्तर महानगरपालिका कार्यालयाजवळ आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम आवाज इंडिया वाहिनीने या समस्यावर आवाज उठवला होता. ही बातमी प्रसारित झाल्यावर प्रशासनाने नागरिकांच्या मागण्यांकडे लक्ष वेधलं आहे. मोर्चानंतर सहाय्यक आयुक्त नैनिश वेंगुर्लेकर यांनी आश्वासन दिलं की लवकरच केतकी पाड्यातील रहिवाशांच्या पाणी, रस्ते आणि स्वच्छता या संबंधित सर्व समस्या सोडवण्यात येतील. आज उत्तर दहिसर कार्यालयाचे माझ्यासोबत होता रमेश गायकवाड आहेत, ते सहाय्यक आयुक्तांना भेटायला. काय सांगाल, आज तुम्ही सहाय्यक आयुक्तांना भेटलात, काय मागणी होती, काय काय तुमच्या समस्या होत्या? आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आर उत्तर दहिसर विभाग या ठिकाणी निदर्शने करण्यात आलेले आहेत आणि सहाय्यक आयुक्त सन्माननीय वेंगुर्लेकर साहेब यांनी आमच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की केतकी पाड्यामधल्या काही समस्या आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, महिलांच्या शौचालयाचा प्रश्न आहे, गटारं तुंबलेली आहेत, घन कचरा रस्त्यावर साठलेला आहे आणि विशेष करून पाण्याचा दाबही कमी झालेला आहे आणि त्या विभागामध्ये अशुद्ध पाणी येते. अशुद्ध पाणी येत असल्यामुळे काही लोकांना आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. अशा काही समस्या आहेत. तसेच संभाजीनगर दहिसर या ठिकाणी स्पीड ब्रेकरचा विषय आहे, त्या ठिकाणी घाणीचा कचऱ्याचा विषय आहे आणि असे नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गावर काही नामफलक कॉन्ट्रॅक्टर लोकांनी तोडून टाकलेले आहे, ते नामफलक लावण्याचा विषय आहे आणि अशा अनेक सामाजिक प्रश्नावर आम्ही निदर्शने या ठिकाणी केलेले आहेत आणि सन्माननीय सहाय्यक आयुक्त यांनी आम्हाला आमचे सर्व प्रश्न सोडवण्याची त्यांनी हमी दिलेली आहे आणि उद्याच महानगरपालिकेचे एक अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ केतकीपाडा विभागामध्ये येणार आहे. विशेष करून सावित्रीबाई फुले नगर या ठिकाणी महिलांच्या शौचालयाची व्यवस्था नाही आहे, त्यांना उघड्यावर बसावं लागतं, त्यासाठी सुद्धा बायो टॉयलेटची व्यवस्था करण्याची प्रयत्न ते करणार आहेत आणि त्याच पद्धतीनं फॉरेस्ट डिपार्टमेंटलाही ते पत्र पाठवून पत्रव्यवहार करणार आहेत. तर अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला होता आणि हा मोर्चा यशस्वी झालेला आहे आणि सर्व मागण्या आमच्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत. म्हणजे काय सांगाल, आवाज इंडियानी तुमची बातमी केलेली, आपलं प्रवेशद्वार आहे केतकी पाडा, तर काय सांगाल त्याबद्दल? नाही, आवाज इंडियाचं मी अभिनंदन करतो की आपण गेल्या महिन्यामध्ये एक सामाजिक प्रश्नावर आपण स्वतः त्या ठिकाणी टीम सोबत सर्वे केला होता आणि मोठी बातमी केलेली होती आणि त्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आज सहाय्यक आयुक्तांनी आणि आमच्यासोबत बैठक घेतलेली आहे आणि मोर्चाच्या माध्यमातून त्यांनी शौचालयाचे प्रश्न असतील, घाणीचे प्रश्न असतील, पाण्याचे प्रश्न असतील, असे वाहतुकीचे जड वाहतुकीचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न सोडवण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आणि ते सोडवतील असा आम्हाला विश्वास आहे. आपण इथे पाहू शकतो की आज ही जे रमेश गायकवाड यांनी सहाय्यक आयुक्तांना भेटून आपल्या समस्या मांडल्यात आणि त्या समस्या पूर्ण करतील आश्वासन त्यांना भेटण्यात आलं. त्यामुळे प्रसाद किरण जाधव, आवाज इंडिया.